प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायलेंट लेटर्स काय असतात इंग्रजीमध्ये काही उदाहरणे पाहणार आहोत। आपली ही सिरीज चालूच राहणार आहे। यासाठी आपल्याला प्रत्येक शब्दाला लक्षपूर्वक बघायचं आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून सायलेंट लेटर्स काय असतात आणि जेव्हा तसे शब्द आपल्या समोर येतात तेव्हा त्यांना कशा पद्धतीने वाचायचं हे आपल्याला आत्मविश्वासाने येईल। तुला आपल्याला सांगत आहे की जेव्हा द यल इज सायलेंट आफ्टर ए अँड यू, हा रूल सांगत आहे आपल्याला की जेव्हा यल सायलेंट राहील म्हणजे ए आणि यू नंतर यल जेव्हा येईल तेव्हा ते सायलेंट राहील। वॉकचे स्पेलिंगमध्ये बघा, WALK, एल सायलेंट आहे, लाल अक्षर सायलेंट आहे आणि हे सगळीकडे या सगळ्या स्पेलिंगमध्ये यल सायलेंट आहे। एच्या नंतर यल आले वॉक, एच्या नंतर यल आले टॉक, एच्या नंतर यल आले हाफ, एच्या नंतर यल आले साल्मन, हे एका फिशचं नाव आहे, माशाचं नाव आहे। काफ, एच्या नंतर यल, पाम, पाम म्हणजे आपले तळहात किंवा पाम ट्री, तर एच्या नंतर यल आल्यामुळे हे सगळेचे सगळे यल या ठिकाणी सायलेंट झालेले आहेत। आता आपण पाहूया काही हेल्पिंग वर्ब्स आहेत। कुड, यूच्या नंतर यल आहे म्हणून यल सायलेंट आहे। कुड, शुड, वुड याचा आपण अभ्यास करायचा आहे आणि हे शब्द आपल्या वहीवर लिहायचे आहेत आणि यांचा सराव करायचा आहे, जेणेकरून सायलेंट लेटर्स काय असतात हे आपल्याला माहीत होतील आणि आपण वाचनामध्ये चुकणार नाही। याच्या नंतर आपण बघूया पी सायलेंट केव्हा होणार आहे, तर रूल आपल्याला सांगत आहे की पी सायलेंट इन PS किंवा PN वर्ड्स। शक्यतो हे विज्ञानातील शब्द असतात, ग्रीक लॅटिन भाषेतील असतात। पी नंतर यस आलं किंवा पी नंतर यन आलं तर शक्यतो पी हे अक्षर त्या स्पेलिंगमध्ये सायलेंट होऊन जातं। आता सुरुवातीलाच हे अक्षर आलेले बघूया, सायको, पी नंतर यस आहे। सायकोलॉजी, सायको म्हणजे मनोरुग्ण, सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र। सायकोथेरपी म्हणजे मानसशास्त्रीय उपचार, त्याला सायकोथेरपी म्हणतात। सायकियाट्रिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ जो असतो डॉक्टर, त्याला सायकियाट्रिस्ट म्हणतात। सायकेडेलिक, सायकेडेलिक म्हणजे अतिउत्साह आणणारा, सायकेडेलिक। सायकिक म्हणजे मानसिक। न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा आजार आहे, न्यूमोनिया, पी सायलेंट करून वाचतोय आपण। न्यूमॅटिक म्हणजे हवेने भरलेला, टायर वगैरे कसे हवेने भरलेले असतात त्या हवेने भरलेल्या वस्तूला आपण न्यूमॅटिक म्हणतो। तर अशा पद्धतीने या ठिकाणी पी सायलेंट होत आहे या सगळ्या स्पेलिंगमध्ये, कारण की पीच्या नंतर एस किंवा यन येत आहे आणि शक्यतो हे शब्द सायन्स विषयामध्ये येतात, ग्रीन लॅटिन भाषेतील असतात। आता पुढचे पाहूया आपण की कशा पद्धतीने एच सायलेंट होत आहे, तर W नंतर सहसा एच येत असेल तर ते सायलेंट होत असतं। वेल, वेल हा मासा आहे। व्हील, व्हील म्हणजे चाक, व्हाईट पांढरा, व्हिसल याच्यामध्ये टी देखील सायलेंट आहे, व्हिसलमध्ये टी सायलेंट आहे। व्हॉट, वेन, वेअर, वाय, विच या सगळ्या स्पेलिंग्समध्ये एच सायलेंट आहे, कारण की W नंतर एच आलेला आहे। याला काही अपवाद आहेत मित्रांनो, आपण त्या अपवादांना बघूया। एक्सेप्शन याला म्हणतो आपण, एक्सेप्शन। हू, W नंतर एच आले परंतु या ठिकाणी आपल्याला एच सायलेंट करायचं नाही आहे, या ठिकाणी हू हचा उच्चार घ्यायचा आहे, म्हणजे Wला सायलेंट करायचं आहे। या ठिकाणी हू, हुम, सायलेंट W आहे। काळजीपूर्वक तुम्ही बघायचं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येणार आहे की या ठिकाणी हूमध्ये, हुममध्ये, हुजमध्ये, होलमध्ये W सायलेंट आहे आणि एच आपल्याला वाचायचं आहे। तर ही अशी गमतीशीर इंग्रजी भाषा आहे, हिचा आपण अभ्यास करावा, हिला पाहावं, वारंवार वाचावं आणि जे नियम आपल्यासमोर येत आहेत त्यांना आपण शिकावं। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक्यू।